श्री भक्त विजय कथासार अध्याय 6. कबीर पुत्र कमालांची कथा. श्री गणेशाय नमः. पूर्वी कबीरांच्या आई त्यांना व त्यांच्या पत्नींना या ना त्या कारणावरून त्रास देत असत, पण रामदर्शनाने त्या समाधान पावल्या. त्यांनी प्रपंचाची चिंता सोडली व प्राप्त परिस्थितीत कोणालाही त्रास न देता हरिभजनात मग्न होऊन लागल्या. कबीरांच्या पत्नी सुशील व सद्गुणी होत्या. प्रपंचातील सुखदुःखे समान मानून त्या घरातील सर्वांची सेवा करायच्या. यथावकाश त्यांनी एका पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव कमाल. तेही पित्यासारखेच हरिभक्त होते आणि त्यांचे ऐकून तसेच भजन करायचे. 7व्या वर्षी ते कबीरांना म्हणाले, बाबा, मला तीर्थयात्रेला जावेसे वाटते. मी द्वारकेला जाऊन येऊ का? तेव्हा ते ऐकून कबीरांना व त्यांच्या पत्नींना अत्यानंद झाला. त्यावेळी लहान असूनही त्या दोघांनी त्यांना जाण्याची अनुमती दिली. मुखाने श्रीरामांचे भजन करत कमाल द्वारकेकडे निघाले. ते मार्गामध्ये गाव वस्ती पाहून मुक्काम करायचे. तेथे सायंकाळी हरिकीर्तन करायचे आणि रात्री विश्रांती घेऊन सकाळी पुन्हा मार्गस्थ व्हायचे. अशा प्रकारे अनेक तीर्थे करत ते द्वारकेस गेले. या प्रवासात त्यांची सर्वत्र कीर्ती झाली. लोकांनी त्यांचे ज्ञान, भक्ती, वैराग्य व त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे खूपच कौतुक केले. असो, ते द्वारकेमध्ये 4 महिने होते. तेथील वास्तव्यात गोमतीमध्ये स्नान करायचे. श्रीकृष्णांचे त्रिकाल दर्शन घ्यायचे. रोज कवित्व करून श्रीहरींचे गुण गायचे. ज्ञानचर्चा ऐकवायची व सत्संग करावा असा त्यांचा नित्याचा दिनक्रम असे. त्यानंतर ते त्रिकुट नगरात गेले. तेथील एक सावकार भाविक आणि उदार होता. त्याचे नाव विष्णुदास. तो कमालांविषयी ऐकून होता. त्याने त्यांना आग्रहाने स्वतःच्या घरी नेले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यांनी तेथेही कीर्तन केले. ते ऐकून सावकार संतुष्ट झाला. तो त्यांना द्रव्य देऊ इच्छित होता, पण वैराग्यशील कमाल ते घेणार नाहीत, म्हणून त्याने त्यांना एक मौल्यवान हिरा देऊ केला. तथापि तो घेतल्यास वडील रागावतील म्हणून त्यांनी त्यालाही नकार दिला. पण सावकाराने ऐकले नाही. त्यांना निरोप देताना त्याने तो हिरा त्यांच्या वस्त्राला गुपचूप बांधून ठेवला. घरी परतल्यावर कमालांनी आपल्या मातापित्यांना यात्रेचे समस्त वृत्त सांगितले आणि विष्णुदासाने हट्टाने दिलेला हिरा त्यांच्या समोर ठेवला. तेव्हा कबीरांना एकदम मूर्छा आली. थोड्या वेळाने भानावर येताच ते रडू लागले. त्यांनी कमालाकडे पाठ फिरवली व म्हणाले, हाय हाय, आज माझा